बुधवारच्या अर्थात 16 डिसेंबरच्या दिलदोस्ती दुनियादारीच्या एपिसोडमध्ये रेश्मा स्वयंपाकघरात पाहते तेव्हा तिला तूरडाळ नसल्याचं कळतं. तेव्हा ती आशूला तूरडाळ न आणल्यानं ओरडू लागते. तेव्हा आशू तिला सांगतो, मी सुजयला तूरडाळ आणण्यासाठी मेसेज केला होता. तितक्यात ॲना रेश्माला सांगते, मी सुजयचा शर्ट धुवायला जाते. तेव्हा रेश्मा तिला काल दिलेला शर्ट आज धुवत असल्याबद्दल तिच्यावर ओरडायला सुरुवात करते. रेश्मा सुजयला तूर डाळ न आणल्याबद्दल विचारते. तेव्हा सुजय सांगतो की ज्याने कोणी चूक केली असेल त्याला शिक्षाही मिळायलाच हवी. तेव्हा रेश्मा आणि आशू त्याला आठवण करून देतो की शिक्षा तुला मिळायला हवी कारण चूक तू करतोय. तेव्हा सुजयला आठवतं की मिनलला कामावरून घरी घेऊन आल्यावरती मी तूरडाळ आणायला निघालेलो, पण मिनलने मला सांगितलं की नुकताच तू कामावरून आल्यामुळे थकला असशील, त्यामुळे तू थोड्या वेळाने जा किंवा मी स्वतः जाते. तूर डाळ न आणल्याबद्दल सुजय मिनलला दोषी ठरवू लागतो आणि शिक्षा म्हणून उठाबशा काढायला सांगतो. तेव्हा मिनल दोस्तांना सांगते, मी तूर डाळ घेऊन यायला निघालेले, पण मला ॲनाने अडवले कारण तिला तिच्या मदतीसाठी कोणाची तरी सोबत हवी होती. तिने स्वतः मला सांगितले की तूर डाळ मी घेऊन येते. मिनलचं हे बोलणं ॲना मान्य पण करते, पण पुढे ॲना हे देखील सांगते, मी तूर डाळ आणायला निघालेले पण रेश्मानी अडवलं. कारण असतं सुजयच्या शर्टाला पडलेला हळदीचा डाग. म्हणजेच काय तर रेश्मा तूर डाळ न आणण्याच्या बहाण्याला स्वतःच कारणीभूत ठरते. पण रेश्मा उठाबशा काढणार तितक्यात आशू तिला शिक्षा म्हणून पालक पराठे बनवण्याची फरमाईश करतो आणि मग काय मास घरातले सर्वच दोस्त पक्वान्नाची मागणी रेश्माकडे करतात. थोडक्यात काय तर तूर डाळ न आणण्यावरून सुरू झालेला वाद खवेगिरीपर्यंत येऊन ठेपला. असो, आपल्याला हा भाग कसा वाटला आपले व्ह्यूज आणि ओपिनियन पोस्ट करा या व्हिडिओच्या खाली दिलेल्या कमेंट सेक्शन मध्ये आणि लेटेस्ट अपडेटसाठी पाहत रहा राजश्री मराठी. हॅलो, मी पूजा ठोंबरे, अर्थातच दिलदोस्ती दुनियादारीमधली ॲना मॅथ्यूज. तुम्हाला आमच्या सिरियलच्या अपडेट्स हव्या असतील तर प्लीज सबस्क्राईब करा राजश्री मराठी.